नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे। मी दुर्वेश वर्तक स्वागत करतो तुमचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज मी आलो आहे वेसावा सी फूड फेस्टिवलमध्ये, जो की वेसाव्यामध्ये खूप प्रसिद्ध असतो आणि तो किती दिवस चालतो। आता मी पहिल्यांदा आलो आहे, तर मला याचा काही म्हणजे इतकी माहिती नाही माझ्याकडे, म्हणजे त्यामुळे मी काही जास्त तुम्हाला सांगू नाही शकत याविषयी। पण माझे मामा मामी खूप दिवसापासून हे प्लॅन करत होते, तर आज आम्हाला यायला मिळालेलं आहे। तर चला बघूया आज जाऊन की आपल्याला काय काय पाहायला मिळतो। आणि तुम्हीसुद्धा जर सी फूड लवर्स असाल तर तुमच्यासाठी हा फेस्टिवल खूप महत्त्वाचा आहे। इथे तुम्ही आमची फॅमिली बघू शकता आणि खूप सारे आयटम्स आहेत इथे ट्राय करण्यासारखे। बघूनच तोंडाला पाणी सुटते मित्रांनो। आता मला सिरियसली खूप भूक लागली हे सगळं बघूनच। मला एकदाचा कधी खातो असा झालेला आहे, म्हणजे सुरमई, परत पापलेट आधी, म्हणजे काय काय आहे इथे यार, म्हणजे खूप खूप भारी यार। तर मला आज मला म्हणजे वाटत नाही बघवत आहे मला। तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता की दूर दूरवरून लोक इथे येत आहेत हा फेस्टिवल बघण्यासाठी, आणि इथे तुम्ही परफॉर्मन्ससुद्धा चालू आहे, तुम्ही पाहू शकता। आणि खरं तर लोक इथे फक्त हा सी फूड ट्राय करण्यासाठी येत असतात, कारण हा जो सी फूड असतो त्याला बनवण्याची जी टेक्निक असते ती कोळी लोकांची खूप वेगळी असते। त्याचे मसालेसुद्धा वेगळे असतात, त्यामुळे यांची जी चव असते ती वेगळीच असते। तर तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण मैदान भरलेलं आहे मित्रांनो। तुम्ही इथे पाहू शकता कोलब्याची मोठी इथे कशा प्रकारे सर्व केली जात आहे, सजवली जात आहेत। बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे माझ्या, म्हणजे हाय आता काय बोलू मी, माझ्याकडे शब्द नाही आहेत बोलण्यासाठी, वर्णन करण्यासाठी। तुम्ही पाहू शकता इथे आमची मामी हे बघत आहेत फोटो काढण्यासाठी, पण काय बोलू मी आता, मला खरंच म्हणजे शब्द नाहीत माझ्याकडे सगळे बोलण्यासाठी। आणि मी धन्यवाद देईन माझ्या मामा मामीला की मला इथे घेऊन आल्याबद्दल, हा फेस्टिवल दाखवण्याबद्दल। खरं तर मी घरी पण नव्हतो, मी होतो माझ्या नाटकाच्या प्रॅक्टिसला। तिथून जस्ट मी बाहेर पडलो आणि आमच्या फाट्यावरती आलो होतो, आणि तितक्यात मला कॉल आला आणि लगेच मी त्यांच्यासोबत गेलो मित्रांनो। तर आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे आणि आता इथे तुम्ही पाहू शकता आमचं जेवण सुरू झालेलं आहे। आणि इथे आम्ही मागवलेले आहे सुरमई, शिंबोडा, कोलंबी आणि बरंच काही। तर मला चला आता आपण जेवणाला सुरुवात करूया मित्रांनो। जेवण कसं आहे? आपले समाज कधी सहन करणार नाही, त्या व्यक्तिमत्वाला आपला कोणी आपल्या समाजाला। ही आमची बहीण जी नेहमी सांगते की मला व्हिडिओत घेत नाही, म्हणून आम्ही तिला आता एकदमच फोकस दिलाय। तर मित्रांनो, जेवण खरंच खूप छान होतं, मन तृप्त झालं मित्रांनो। तर मित्रांनो, याच आहेत त्या माऊली ज्यांच्याकडे आपण जेवण केलं। तर आता आपण यांचा इंटरव्ह्यू घेऊया। विचारतो, आई तुम्ही किती वर्ष इथे वर्सोवा फेस्टिवलला स्टॉल टाकता? 20 वर्ष झाली। म्हणजे तुम्ही राहणार इकडच्याच का? वर्सोवाचीच राहणार आहे, तुमच्या टोलरी येईल? टोलरी होत्या ना, टोलरी बंद झाले, काही मच्छी चालत जाते। आता आम्ही दरवर्षी तर येत जाऊ, पुढच्या वर्षी पण येऊ, तुमच्याच दुकानात जेवायला येऊ। आणि जेवण एक नंबर होता। एक नंबर, खूप छान होतं। पुढच्या वर्षी आम्ही परत एकदा येणार। हो नक्की नक्की। मी आता वर्सोवा फेस्टिवलमध्ये आहोत आणि ते वेसावा पोलीस ठाणे मदत केंद्र विभाग, इथे आपल्या शारदा पाटील आजी बसल्या आहेत, यांच्या पण एक मुलाखत घेऊयात। आजी, तुम्ही या वेसावा गावात किती वर्ष राहता?
जन्मच इथे, म्हणजे लग्न झालं ते पण इथेच. इथे आम्ही या गावात बाहेर झालं, 2 मुलांची लग्न झाली, त्यांची मुलं झाली. आम्ही यो गावच मूलगाव, आमचा मुलगा हाच. आम्ही बाहेर कुठे जात नाही आणि आमचं बाहेर काहीच नाही. तुमच्या इथे आता या फेस्टिवलमध्ये सध्या स्टॉल आहे कुठे? स्टॉल दिला, मला पोलिसांचा स्टॉल दिलाय. करायला सगळी. आता कशा तुम्ही गावातल्या खूप जुन्या महिला मंडळ आम्ही पोलीस बाया गावातल्या असं तुम्हाला म्हणतात. वर्सोवा कोली महिला मंडळ संस्था त्या होतात. एवढ्या वर्षातून आम्ही दरवर्षी करतो की ते यायचं, पण पहिल्यांदा ते यायचं झालंय. खूप छान वाटलं, व्यवस्था खूप छान होती, जेवण देखील एकदम उत्तम होतं. पुढच्या वर्षी आम्ही नक्की येणार. दुसरं आहे मुंबई, दुसरं पण आहे मुंबई कोली फेस्टिवल 7 बंगल्याला मार्च 16, 15, 14 मार्च या 3 दिवस तुम्ही देखील या, आम्ही देखील येऊ. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असेल. तर आता वेळ झाली आहे इथे निरोप घेण्याची. तर मी भेटतो तुम्हाला आणखी नव्या अशाच ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू, जय श्रीराम आणि जय हिंद.